नमस्कार, मी हर्षाली पासवर श्रीमंतीचा या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवत असतो। प्रेक्षकांनो, आपला कितीही चांगला जॉब असला तरी आजकालच्या या महागाईच्या दुनियेत तुमच्याकडे थोडं का असेना सेकंड इन्कम असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण महागाई सोबत आपल्या गरजाही दिवसेंदिवस वाढत जातात। सगळ्यांनाच वाटत असतं आपण खूप सक्सेसफुल व्हावं, पण ते कसं, कधी हे मात्र कोणी सांगत नाही। आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आणि शेअर मार्केटच्या माध्यमातून आपण कसे पैसे कमवू शकतो या सर्व गोष्टींवर मार्गदर्शन करण्यासाठी खास आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूटचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र भारती सर। सर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। प्राध्यापक रवींद्र भारती सर यांनी एका कर्जबाजारी शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊन देखील सुद्धा खूप कमी वयामध्ये यांनी शेअर मार्केट या क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि हे सिद्ध करून दाखवलं की एक सर्वसाधारण माणूस देखील शेअर मार्केटच्या व्यवसायामधून चांगल्या प्रकारे वेल्थ क्रिएट करू शकतो। शिक्षण लोनवरती होऊन सुद्धा यांनी खूप मोठं साम्राज्य निर्माण केलं। यांचे भारतीय रिसॉर्ट या प्रोजेक्टचे 52 एकरामध्ये काम चालू आहे आणि एकूण 170 कोटींचा हा प्रोजेक्ट याचा पहिला फेज सुरू झालेला आहे। यांनी स्वतःचा हेलिकॉप्टर देखील बुक केलेला आहे आणि स्वतःचे प्रायव्हेट हेलिकॉप्टर घेणारे ते महाराष्ट्रातले दुसरे मराठी व्यक्ती आहेत। यांनी आजपर्यंत लाखो लोकांना शेअर मार्केट क्षेत्रात प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक साक्षर बनवलं आहे आणि संपूर्ण भारतामध्ये यांच्या 850 पेक्षा जास्त फ्रँचायझीज आहेत। त्यांच्याबद्दल सांगावं तितकं कमीच। तर अशा जबरदस्त व्यक्तिमत्वाकडून आज आपण शेअर मार्केट विषयी मार्गदर्शन घेणार आहोत। चला तर विषयाला सुरुवात करूयात। तर सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर मार्केट शिकण्याचं नेमकं काय महत्त्व आहे, तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? आता शेअर मार्केट शिकण्याचं महत्त्व का आहे तर याच्याबद्दल मला सांगायचं म्हटलं तर आपण पाहतो की 2020 मध्ये ज्यावेळेस कोविड आला त्याच्यानंतर जवळपास भारतामध्ये 11 कोटी डीमॅट अकाउंट ॲडिशनल वाढले मागच्या 4 वर्षामध्ये। म्हणजे 2020 पूर्वी जवळपास 3 कोटी अकाउंट होते, 3-3.5 कोटी, आणि आज 2024 मध्ये जवळपास 14-15 कोटी डीमॅट अकाउंट संपूर्ण भारतामध्ये आहेत। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हॉल्व झाले कोविड नंतर। आणि आपण पाहतो की जर आज ॲक्टिव्ह डीमॅट अकाउंट पाहिले म्हणजे टोटल 15 कोटी डीमॅट अकाउंट आहेत, पण ॲक्टिव्ह 4-4.5 कोटीच डीमॅट अकाउंट आहेत। मग हे बाकीचे 10 कोटी डीमॅट अकाउंट ज्यांनी सुरू केलं शेअर मार्केट, मग ह्या लोकांनी का बंद केलं, की हे लोक इनॅक्टिव्ह का झाले? तर ह्यांना कुठंतरी शिकण्यासाठी त्यांना कुठंतरी काहीतरी नॉलेजचं कमी झालं, किंवा शेअर मार्केटमध्ये त्यांना आपण म्हणतो ना की कुठल्याही गोष्टीची सुरुवात आपण ABCD पासून केली पाहिजे। पण ह्या नवीन लोकांनी काय केलं, ऑनलाईन गोष्टी पाहिल्या, ऑनलाईन गोष्टी सुरू केल्या आणि त्यांनी ABCD पासून सुरुवात करायच्या ऐवजी त्यांनी XYZ पासून सुरुवात केली। म्हणजे आपण शेअर मार्केट ज्यावेळेस सुरुवात करतो तर त्यावेळेस आपण सुरुवात केली पाहिजे की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटपासून, लॉंग टर्ममध्ये शेअर्स आपण बाय केले पाहिजे। सुरुवातीला आपण ABCD पासून स्टार्ट केलं पाहिजे, ना की XYZ पासून। तर लोकांनी डायरेक्ट फ्युचर ऑप्शन स्टार्ट केलं, ऑप्शनमध्ये डायरेक्ट लोकांनी ट्रेडिंग स्टार्ट केलं आणि आज 10 कोटी डीमॅट अकाउंट इनॅक्टिव्ह आहेत। का तर प्रॉपर त्यांना नॉलेज नाही मिळालं। म्हणून ज्या लोकांना नवीन सुरुवात करायचे, नवीन लोकांसाठी माझं असं सांगणं आहे की तुम्ही प्रॉपर नॉलेज घेऊन, तुम्ही प्रॉपर शिकून जर मार्केटमध्ये काम केलं तर नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने लॉंग टर्म तुम्ही मार्केटमध्ये टिकाल आणि लॉंग टर्म पद्धतीतून तुम्ही मार्केटमधून एक चांगला प्रॉफिट तुम्ही जनरेट कराल। ओके, पण सर, लोकांनी शेअर मार्केटमध्ये नेमकी कशी सुरुवात करावी आणि त्याचबरोबर दीर्घ मुदतीसाठी स्टॉक्समध्ये गुंतवणूक का करावी याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल? हां, आता दीर्घ मुदतीसाठी ज्यावेळेस गुंतवणूक करायची असेल तर दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक का करावी असं जर मला तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बघा, आपल्या शेअर मार्केटमध्ये बरेच लोक म्हणतात की शेअर मार्केट जुगार आहे, असं आपल्या मराठी लोकांमध्ये बऱ्याच लोकांमध्ये आहे की मी जवळपास संपूर्ण भारतामध्ये जवळपास मी 1200 ऑफलाईन सेमिनार केलेले आहेत। एवढ्या लोकांना भेटलो, खेड्यापाड्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मी जाऊन स्वतः सेमिनार केलेले आहेत। तर लोकांच्या मनामध्ये कुठेतरी भीती आहे की बाबा शेअर मार्केटमध्ये लॉस होतो। लोक सांगतात की सर, आम्ही घरी सांगून नाही आलो शेअर मार्केटच्या सेमिनारला, घरच्यांना खोटं बोललो आम्ही आणि शेअर मार्केट करायला आलेलो आहे किंवा शिकायला आलेलो आहे। तर हे वातावरण काय, किंवा शेअर मार्केटला लोक जुगार का समजतात? तर लोक, मी जसं म्हटलं तुम्हाला की ABCD पासून सुरुवात न करता डायरेक्ट XYZ पासून सुरुवात करतात, डायरेक्ट ट्रेडिंगपासून ते लोक सुरुवात करतात आणि अर्धवट नॉलेजने मग काय होतं, एकतर पूर्ण नॉलेज घेतलं तर फायदा होतो किंवा नॉलेज नसेल तर लोक काही करत नाहीत। पण हे मधलं सगळ्यात डेंजर असतं। लोक मधल्या मार्गाने सुरुवात करतात, अर्धवट नॉलेजने लोक मार्केटला ट्राय करतात। म्हणून मला लोकांना सांगायचं की सुरुवातीला दीर्घकालीन गुंतवणुकीतून का जा? तर बघा, मागच्या तुम्ही 40-50 वर्षाची हिस्ट्री घेतली तर सगळ्यांनी 1992 स्कॅम पाहिला, हर्षद मेहताचा तो वेब सिरीज पाहिली, आणि त्यावेळेस पण मार्केट जवळपास 50% तुटलं होतं शेअर मार्केट। त्याच्यानंतर 2000 साली .com बबल आला, त्यावेळेसही मार्केट 30-40% तुटलं होतं। 2008 मध्ये अमेरिकेमध्ये मंदी आली होती, आर्थिक मंदी, सबप्राईम क्रायसिस, आपल्याला माहिती आहे लिमन ब्रदर क्रायसिस झाले त्यावेळेसही मार्केट पडलं होतं। नंतर ब्रेक्झिट झाला त्यावेळेस मार्केट पडलं होतं, युरोपियन डेट क्रायसिसमध्ये मार्केट पडलं होतं, आपला कोविड आला
त्यावेळेस मार्केट जवळपास 40% कोरोनाच्या ह्याच्यामध्ये तुटलं. त्याच्यानंतर आता रशिया युक्रेन वॉरमध्ये मार्केट 20-25% खाली आलं. कितीतरी वेळा मार्केट हिस्ट्रीमध्ये खाली पडलेले आहे. अगदी 50-50, 60-60% कंपन्यांचे शेअर्स खाली पडलेले आहेत. पण ज्या वेळेस मार्केट खाली आलेले आहेत त्यावेळेस 1-1.5 वर्षामध्येच मार्केटने परत नवीन हाय ब्रेक केला. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये मंदी ही संधी असते, बरोबर का नाही. तुम्ही जर लॉंग टर्म थांबले, दीर्घकालीन गुंतवणूक तुम्ही जर केली, तुम्ही जर त्यावेळेस मार्केटमध्ये होल्ड असाल तर नक्कीच खूप चांगला प्रॉफिट तुम्ही घेऊन मार्केटमधून बाहेर पडाल. कारण शेअर मार्केटची हिस्ट्री सांगते, इतिहास सांगते की तुम्ही 3 वर्ष कुठलेही थांबला तर शेअर मार्केटने नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्न दिलेले आहेत आणि मार्केटमध्ये खूप चांगला प्रॉफिट झालेला आहे. जर आपण 20-25 कंपन्यांचा पोर्टफोलिओ घेतला वेगवेगळ्या सेक्टरमधला आणि आपण जर होल्ड राहिलो, दीर्घकालीन गुंतवणूक जर असेल तर मार्केटमध्ये कंपाऊंडिंगमध्ये खूप चांगले रिटर्न्स देऊन खूप चांगला प्रॉफिट आपल्याला जनरेट होतो. ओके सर, तुम्ही तरुणांसाठी आणि उद्योजकांसाठी सक्सेस सिक्रेट व्यवसाय आणि जीवनातील यशाचं रहस्य हा 2 दिवसांचा रेसिडेन्शियल प्रोग्राम पुण्यामध्ये तुमच्या रिसॉर्टला तुम्ही आयोजित लॉन्च केलेला आहे. तर त्या बाबतीत आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? आता सक्सेस सिक्रेट बिझनेस अँड लाईफ हा मी एक 2 दिवसाचा प्रोग्राम आपल्या भारतीय रिसॉर्टला डिझाईन केलेला आहे. मी मागच्या 17-18 वर्षापासून व्यवसायामध्ये आहे. अनेक चढ उतार मी पाहिले, बऱ्याच वेळा धक्के खाल्ले लाईफमध्ये आणि धक्क्यांमधून ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्याच्यातून मला असा अनुभव आला की ज्या वेळेस माणसावरती संकट येतं तर ते संकट शक्ती निर्माण करतं आणि संकटातूनच शक्तीचा उदय होतो. हा एक बिलीफ माझ्यामध्ये निर्माण झाला आणि मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच उद्योजक आहेत किंवा आपल्या भारतामध्ये बरेच उद्योजक आहेत की त्यांच्यामध्ये पोटेन्शियल खूप आहे. आज काय करतात बरेच लोक मी पाहतो की एक दुकान असतं छोटं, त्या दुकानावरती ते बसतात, स्वतःच दुकान शटर ओपन करतात, संध्याकाळी शटर स्वतःच बंद करतात, साफसफाईचं काम तेच करतात, गल्ल्यावर बसायचं पण काम करतात, अटेंड पण तेच करतात कस्टमर आणि म्हणतात माझा बिझनेस आहे. तर मला काय सांगायचं आहे की तुम्ही स्वतःच काम करताय याचा अर्थ तुमचा बिझनेस नाही आहे. आज आपल्या देशाला रोजगार निर्मितीची गरज आहे, रोजगाराची खूप आपल्या देशामध्ये कमतरता आहे आणि व्यवसायातूनच आपण रोजगार निर्माण करू शकतो हा माझा बिलीव आहे. आणि आज माझ्या भारती ग्रुपमध्ये आज 250-300 लोक काम करत आहेत, पेरोलवरती 850 फ्रँचायझी पार्टनर आहेत. तर मला असं सांगायचं आहे की प्रत्येक व्यवसाय उद्योजकाकडे ती शक्ती आहे, ती ताकद आहे की तो मोठं काम करू शकतो. पण त्याला सांगणारा मार्गदर्शक कोण नसतो. आपण बघितलं अर्जुनांना त्यांचे गुरु श्रीकृष्ण त्यांच्यासोबत होते, बरोबर का नाही. मग किती प्रॉब्लेम आले, अडचणी आल्या, त्यावेळेस त्यांनी त्याला मार्गदर्शन केलं, त्याला दिशा दाखवली आणि एक ते युद्ध ते जिंकले. तसं आपल्याला आपल्या शिवाजी महाराजांना गुरु होते, संभाजी महाराजांना गुरु होते, प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागे एक गुरु होते. तसं मी सक्सेस सिक्रेटच्या माध्यमातून मला लोकांना सांगायचं आहे की त्याच्यामध्ये मी सांगतो की व्यवसाय कसा मोठा करायचा, मी कसा लाईफमध्ये प्रॉब्लेम फेस केले आणि मी कुठले चॅलेंजेस पार करून मी कशा पद्धतीने पुढे गेलो, कुठल्या टेक्निक, कुठल्या स्ट्रॅटेजीज मी यूज केल्या जेणेकरून आपल्याला मोठा बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. आणि माझा हा बिलीव आहे की आपण जर स्वतःसाठी काम केलं तर आपण एका लेवलपर्यंतच आपण ग्रो होऊ शकतो, पण आपण लोकांसाठी काम केलं तर आपण खूप मोठ्या लेवलला ग्रो होऊ शकतो. ती लोक आपल्यासाठी काम करतात. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे उद्योजकांना, आपण त्या प्रोग्राममध्ये हे सांगत असतो की आपण जर लोकांसाठी काम केलं तर देव आपल्यासाठी काम करतो. हे खूप महत्त्वाचं आहे. मला त्या बिलीफ आपण त्याच्यामध्ये घेतो. लोकांसाठी कसं काम करायचं, लोकांना एकत्र घेऊन कसं काम करायचं, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज असतील, ब्रँडिंग स्ट्रॅटेजी असतील, तर एक्सपान्शनचे टेक्निक्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या सक्सेस सिक्रेटच्या 2 दिवसाच्या कोर्समध्ये आणि फन आणि लर्न म्हणजे मी लोकांना आव्हान करेल आपल्या प्रेक्षकांना की विथ फॅमिली या, आपल्या मुलांना घेऊन या. 10 वर्षाच्या पुढचा मुलंही तो प्रोग्राम अटेंड करू शकतात. आपल्या मुलांना घेऊन या. कारण कसं असतं, आपण बघतो की मी फॅमिलीला काय इन्व्हॉल्व करा म्हणतो, कारण मी स्वतः जेव्हापासून मी बिझनेस सुरू केला माझी वाईफ माझी बिझनेस पार्टनर आहे. तर मी लोकांनाही सांगतो की तुम्ही बघा की आपल्या अदानी ग्रुपमध्ये प्रीती अदानी आपल्या गौतम अदानीसोबत नेहमी असतात, मुकेश अंबानीसोबत नीता अंबानी नेहमी असतात. अदानी ग्रुपमध्ये जर तुम्ही पाहिलं त्यांची मुलं, त्यांच्या सुना, हे सगळे त्या ग्रुपमध्ये मेन पोस्टला आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर किंवा त्या सगळ्यात टॉप पोस्टला घरातली लोक आहेत. तर आपली विश्वासाची लोक आपली घरातलीच लोक असतात. आपली मराठी लोक काय करतात, आपली माणसं काय करतात, आपल्या घरच्यांना दाबून ठेवतात, बरोबर का नाही, त्यांना अंडर एस्टिमेट करतात. तर मी ह्या गोष्टी सांगत असतो की आपल्या घरच्यांना घेऊन या, घरच्यांना पुढे घेऊन जा, आपल्या फॅमिलीला सोबत ठेवा आणि लोकांना रोजगार द्या, तरच आपण मोठं काम आयुष्यामध्ये करू शकतो. आणि ह्या 2 दिवसाच्या सक्सेस सिक्रेटमध्ये ह्याच गोष्टी आपण शिकवत असतो. आपला शनिवार रविवारी पुण्यामध्ये तो प्रोग्राम असतो भारतीय रिसॉर्टला. मी सगळ्यांना विनंती करेल की प्रत्येक प्रेक्षकांनी आपल्याला 10 वर्ष ते 70 वर्ष त्याची वयोमर्यादा आहे, ज्याला सक्सेस व्हायचं लाईफमध्ये एकदा तरी तो प्रोग्राम अटेंड करावा, असा तो प्रोग्राम आहे. आणि मागच्या बॅचमध्ये लोकांनी सांगितलं की सर ह्या 2 दिवसामध्ये आम्हाला 20,000 फीस भरली, एवढ्या रिसॉर्टच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करायला मिळाल्या, हे सगळं आमचे 2 दिवस कसे गेले नाहीत. आणि अशा गोष्टी शिकायला मिळाल्या सर की असं वाटतंय की 50 लाखाचं नॉलेज आम्हाला मिळालं. आणि प्रत्येकजण जाताना सांगून एक खुणगाठ बांधून जातो की सर मी आयुष्यामध्ये कमीत कमी 1000 लोकांना तरी रोजगार देणार, मी लोकांना 100 लोकांना तरी मी रोजगार देणार आणि मी मोठं काम करणार. हे ध्येय घेऊन लोक त्या सक्सेस सिक्रेटमधून जातात आणि खूप मजा येते एकत्र शिकायला. क्या बात आहे.
तर प्रेक्षकांनो, हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच भारती शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर शेअर मार्केटचं फ्री सेमिनार सुरू होत आहे. सो भारती शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि फ्री सेमिनार पहा. अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्या. तर सर, एकंदरीत दीर्घकालीन गुंतवणूक जर करायची असेल तर त्याचे काय फायदे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेला स्टॉक्स निवडताना कोणते विचार किंवा कोणते घटक विचारात घ्यावे? येस, आता दीर्घकालीन गुंतवणूक आपण करत असतो. आता दीर्घकालीन म्हणजे काय, लॉंग टर्म. आता बघा, एखाद्या रिलेशन फॅमिलीजमध्ये आपण बघतो की दोन फॅमिलीचे संबंध, मी नेहमी लग्नाचं एक्झाम्पल देतो दीर्घकालीन गुंतवणुकीच्या वेळेस, की ज्यावेळेस दोन कुटुंबांमध्ये लग्न होत असतं किंवा ह्याच्यामध्ये हे करत असतो, त्यावेळेस आपण काय बघतो, समजा त्या मुलाकडची पूर्ण हिस्ट्री पाहिली जाते, त्या मुलीकडची पूर्ण हिस्ट्री पाहिली जाते. का तर त्यांना लॉंग टर्म एकत्र राहायचं आहे, बरोबर का नाही. हे सगळं म्हणजे ते पूर्ण फंडामेंटल स्टडी करतात. अगदी त्यांचे 2-3 पिढ्या पाठीमागे जातात. त्यांचे आजोबा कोण होते, त्यांचे वडील कोण, त्यांचा व्यवसाय काय, शेती किती, काय करतो, व्यसन आहे का नाही आहे का, म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये एकदम फंडामेंटली सगळीकडनं लोक चौकशी करतात आणि मग ते लोक डिसिजन घेतात, बरोबर का नाही. तर तसंच आपल्याला ज्या कंपनीसोबत लॉंग टर्म आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, आपल्याला काय लगेच ट्रेडिंग करून लगेच बाहेर नाही पडायचं, त्या शेअर्समध्ये लॉंग टर्म आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची. मग ती कंपनी किती वर्षापासून सुरू झालेली आहे, त्या कंपनीचे प्रमोटर कोण आहेत, चालक कोण आहेत. कारण असं म्हटलं जातं की घोड्यावरती पैसे लावायच्या पेक्षा त्या घोड्याच्या जॉकीवरती पैसे लावायचे. का तर तो चालवणारा महत्त्वाचा आहे. मॅनेजमेंट कोण कंपनीचे आहे, मॅनेजमेंट इथिकल आहे का, ऑनेस्ट आहे का. कारण आपण आज बघतो की बरेच लोक परदेशात निघून गेले. आता सगळ्यांची नावं नाही घ्यायची आपल्याला, तर मॅनेजमेंट सुद्धा इथिकल पाहिजे की ते येणारा पैसा कुठं यूज करतायत, कसा यूज करतायत, का ते काय एन्जॉय करून ते हे करून टाकतायत लोकांचा पैसा, हे पण बघितलं पाहिजे. कंपन्यांची मॅनेजमेंट इथिकल असली पाहिजे. कंपन्या कर्जमुक्त पाहिजे. कर्जमुक्त कंपन्या असतील, डेट फ्री कंपन्या असतील तर त्याचे रिटर्न्स, त्याचं प्रॉफिट नेहमी चांगला येतो. त्याच्यानंतर ROC, ROE असे रेशोज असतात, फंडामेंटल ॲनालिसिस असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी दीर्घकालीन गुंतवणूक करताना आपल्याला बघितलं पाहिजे कंपनीचे प्रोडक्ट काय आहेत. कारण लोक काय करतात, बरेच लोक ह्यानी त्याने मित्राने सांगितला, टिप दिली कुणी, तर त्याची टिप घेतात आणि मग मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. एखादा SMS आला त्याला फसतात. तर मला लोकांना किंवा इंदोर बँगलोरवरून कॉल येतात ॲडवायझरीचे, बरोबर का नाही, की आम्ही तुम्हाला ॲडवायझरी देतो, तुम्हाला एवढे पैसे कमवून देतो. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास न ठेवता प्रॉपर नॉलेज घेऊन जर काम केलं, हे स्टडी करून जर आपण काम केलं तर मार्केटमध्ये खूप चांगला दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंटमध्ये मोठा बेनिफिट होऊ शकतो. ओके सर, तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये नेमके कोणते कोर्सेस शिकवले जातात आणि त्याचा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने फायदा होतो त्याबद्दल सांगा. हां, आता आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये, आपल्या भारतीय शेअर मार्केटमध्ये मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा एक कोर्स आहे 3 महिन्याचा. तर त्या 3 महिन्याचा कोर्स एकदम मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये आपण शिकवतो. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपला हा कोर्स अवेलेबल आहे. आता ऑनलाईन कोर्सची जी बॅच असते, एक रात्री 8 ते 9:30ची एक बॅच असते, ज्या लोकांना रात्री संध्याकाळी वेळ असतो ऑफिस सुटल्यानंतर, आणि ज्या लोकांना दिवसा वेळ असतो अशा लोकांसाठी सकाळी 11 ते 12:30ची आपली बॅच असते. तर त्या दोन्हीपैकी कुठलीही एक बॅच निवडू शकता. 70% ऑनलाईन सेशन असतं, पूर्ण लाईव्ह प्रॅक्टिकल सेशन असतात आणि 30% सेल्फ लर्निंग व्हिडिओज असतात. तर अशा पद्धतीने हा कोर्स डिझाईन केलेला आहे मागच्या 17-18 वर्षापासून, की त्याच्यामध्ये पूर्ण इक्विटी मार्केट, कमोडिटी मार्केट, करन्सी, डेरिव्हेटिव्ह मार्केट, फ्युचर, ऑप्शनच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये एकदम व्यवस्थित कव्हर केल्या जातात. टेक्निकल ॲनालिसिस असेल, फंडामेंटल ॲनालिसिस असेल. आणि हा सगळा कोर्स केल्यानंतर असा बेनिफिट होतं विद्यार्थ्यांना की स्वतःच्या हाताने ट्रेडिंग करता येतं, स्वतःच्या हाताने टार्गेट, स्टॉप लॉस, एंट्री, एक्झिट कुठं, हे स्वतः विद्यार्थी करतात. त्याच्यानंतर त्यांना भारतीय शेअर मार्केटवरती सुद्धा डिपेंड राहायची गरज लागत नाही. तर ते स्वतः डिसिजन घेऊन शेअर मार्केटमध्ये काम करतात. तर ज्यांना आपल्या ह्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा कोर्सबद्दल माहिती घ्यायची असेल तर आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे 7057101010. या नंबरवरती लगेच कॉल करा. आपली टीम लगेच तुम्हाला उत्तरं देईल. तुमच्या काही प्रश्न असतील मार्केटविषयी, तुमच्या शंका असतील, ते शंका दूर करतील. आणि आता ह्या टीव्हीवरच्या प्रोग्राममध्ये आपल्याकडे खरं तर वेळ कमी आहे, पण हा प्रोग्राम संपल्या लगेच मी आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवरती मी फ्री सेमिनार घेणार आहे. तर माझी प्रेक्षकांना विनंती आहे, लगेच मोबाईलवरती या यूट्यूब ओपन करा. यूट्यूबवरती सर्चमध्ये भारतीय शेअर मार्केट मराठी टाईप करा. आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि आता मी लगेच यूट्यूबवरती येऊन सेमिनार घेणार आहे. तर त्या सेमिनारमध्ये आणखीन 1 तास आपण डिटेलमध्ये चर्चा करूयात की शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट करून आपण पुढे जाऊ शकतो. ओके, तर प्रेक्षकांनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच भारतीय शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर शेअर मार्केटचे फ्री सेमिनार सुरू होत आहे. सो भारतीय शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि हे फ्री सेमिनार पहा. सरांकडून मार्गदर्शन घ्या. अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोच आहे, त्यावर तुम्ही मिस कॉल देखील देऊ शकता. तर सर, आता तुमचं पुण्यामध्ये जे भारतीय रिसॉर्ट आहे तर तुमच्या या प्रोजेक्टबद्दल थोडं सांगा.
हां, आता भारती रिसॉर्ट मी 17-18 वर्ष शेअर मार्केटमध्ये काम केलं. 2020मध्ये कोविड आला आणि मग मी गावी थोड्या दिवस गेलो आणि गावी गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की आता माझे आई-वडील कसे एकदम साध्या शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना शेअर मार्केट काही समजत नाही. तर मग माझी अशी इच्छा होती, की त्यांना काहीतरी असं दिसेल, असं गावामध्ये असं काहीतरी साम्राज्य त्यांना कळेल, की बाबा आपला मुलगा काय करतोय, कारण त्यांना ते समजतच नाही शेअर मार्केट अजूनसुद्धा. तर मग म्हणून मी म्हटलं, की गावातल्या लोकांसाठी रोजगार होईल, आपल्या गावामध्ये काहीतरी काम करावं. म्हणून मी उरई कांचन पुण्याजवळ आमच्या 45 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तर तिथे भारती रिसॉर्टची सुरुवात केली आणि मग मी काय केलं, असा प्रोजेक्ट डिझाईन करायचं ठरवलं. मी बरेच मोठमोठे प्रोजेक्ट पाहिले भारतामध्ये, बऱ्याच ठिकाणी मी व्हिजिट केलं आणि माझ्या अशा लक्षात आलं, की आपल्याला एकाच ठिकाणी ॲडव्हेंचर पार्क, अम्युजमेंट पार्क, सायन्स पार्क विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी, त्याच्यानंतर वॉटर पार्क, अशा सगळ्या गोष्टी एकत्र, त्याचबरोबर डेस्टिनेशन वेडिंग असेल, मोठमोठे कॉर्पोरेट इव्हेंट्स असतील, त्यासाठी बँकवेट्स, मोठमोठे लॉन्स आणि त्याचबरोबर डे पिकनिक, इव्हिनिंग पिकनिक आणि नाईट पिकनिक, तिन्ही प्रकारच्या पिकनिक आपण आपल्या भारती रिसॉर्टला लॉन्च केलेल्या आहेत, की जेणेकरून लोकांना आपल्या एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करता येईल. आणि मला प्रेक्षकांना सांगायचं म्हणजे तुमचं फॅमिली गेट टुगेदर असेल, तुमचं आपल्या मुलांना आपलं एक तुम्हाला डे पिकनिक एन्जॉय करायची असेल, हॉलिडे तुम्हाला एन्जॉय करायचा असेल, तर भारती रिसॉर्ट हे असं आपलं हिलटॉप डेस्टिनेशन आहे, की जिथली एनर्जी जिथली, कारण लोक सांगतात, की काही स्पॉटची एनर्जी खूप वेगळी असते, काही स्पॉटची हवा खूप वेगळी असते. तर उरई कांचनला असं वातावरण आहे, आमच्या तिकडे निसर्गोपचार केंद्र आहे, त्याच्यामुळे तिथली हवा खूप आरोग्यासाठी चांगली आहे आणि हिलटॉपला असल्यामुळे लोकांना खूप चांगले तिथं एन्जॉयमेंट होता आणि वातावरणही खूप चांगलं आहे. तर तुमचं गेट टुगेदर असेल, तुमचं काही इव्हेंट असेल, तुमचं हॉलिडे प्लॅन असेल, तर नक्की भारती रिसॉर्टला सगळेजण भेट द्या. आपला भारती रिसॉर्टचा नंबरही आपण स्क्रीनवरती दिलेला आहे, 7570909090 हा आपला भारती रिसॉर्टचा बुकिंगसाठी नंबर आहे, किंवा आपली भारतीरिसॉर्ट.com ही वेबसाईटसुद्धा आहे. तिथे जाऊनसुद्धा तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता आणि सगळ्या गोष्टी आपल्या एक्सप्लोअर करू शकता. ओके. आणि सर, तुम्ही यूट्यूब मार्फत जे मोफत प्रशिक्षण तुम्ही देता, तर त्याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगाल? आता यूट्यूबवरती आपण काय करतो, भारती शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवरती माझ्या जवळपास 400-500 व्हिडिओज ऑलरेडी मी टाकलेले आहेत, की टेक्निकल ॲनालिसिस असेल, फंडामेंटल ॲनालिसिस असेल, नवीन लोकांनी शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी करायची, कुठल्या गोष्टी पाहायच्या, कुठले टेक्निक स्ट्रॅटेजीज यूज करायच्या, ह्या बऱ्याच गोष्टी मी आपल्या भारती शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवरती सांगितलेल्या आहेत. आणि मी सांगेल तुम्हाला, आपला हा यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या घरच्या जवळच्या लोकांना देखील सांगा, कारण नॉलेज ही अशी गोष्ट आहे. मी अमिताभ बच्चनचा एक डायलॉग, एक व्हिडिओ पाहिला होता, की नॉलेज एक ऐसी चीज़ है जिसको कभी चुराया नहीं जा सकता, एक ऐसी ॲसेट्स आहे, ऐसी संपत्ती आहे. तो मला हेच सांगायचं आहे, की तुमचं नॉलेज तुम्हाला पुढे घेऊन जाईल. जगामधल्या श्रीमंत लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक पैशांचा नाही आहे, आज फरक ॲक्च्युअलमध्ये नॉलेजचा आहे. आपण नॉलेज घेऊन खूप साऱ्या गोष्टी लाईफमध्ये अचीव करू शकतो. म्हणून नॉलेज घेतलं, आपल्या भारती शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवरती मी सांगेल, नॉलेज घेण्यासाठी या आणि आपल्या जवळच्या लोकांना देखील ह्या गोष्टी शेअर करा. अगदीच. तर प्रेक्षकांना पुन्हा एकदा आठवण करून देते, हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच भारती शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर शेअर मार्केटचं फ्री सेमिनार सुरू होत आहे. तर भारती शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हे फ्री सेमिनार पहा, सरांचं मार्गदर्शन घ्या. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर मिस्ड कॉल द्या. तर सर, आता तुमच्या कोर्सेसविषयी आपल्या प्रेक्षकांना थोडं सविस्तरमध्ये सांगाल? येस. आता मी जसं सांगितलं तुम्हाला, आपला भारती शेअर मार्केट मराठीचा आपला जो कोर्स आहे, त्या कोर्सचं नाव आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट. ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही पद्धतीने आपला हा कोर्स अवेलेबल आहे. ज्या लोकांना पुण्यामध्ये येणं शक्य नाही आहे, अशा लोकांनी ऑनलाईन करा. कोविडमध्ये सगळी लोकं ऑनलाईन शिकली आणि ऑनलाईन एकदम 100% सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतात. पण ज्या लोकांना वाटतं की समोर येऊन शिकायचं आहे, अशा लोकांसाठी 5 दिवस पुण्यामध्ये रेसिडेन्शियल बॅच असते. म्हणजे पुण्यात आपल्या ऑफिसला, हेड ऑफिसला हा प्रोग्राम होतो 5 दिवसांचा. 5 दिवस ऑफलाईन ट्रेनिंग होतं आणि त्याच्यानंतर 3 महिने ऑनलाईन घरी ट्रेनिंग होतं. म्हणजे असा हा ऑफलाईन हायब्रिड कोर्स आहे. तर बरेच लोक आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून येतात आणि 5 दिवस आपल्याजवळच, ऑफिसच्या जवळच हॉस्टेल आहे, तिथं ते राहतात. पूर्ण 5 दिवस ऑफलाईन ट्रेनिंग करतात आणि मग नंतर ऑनलाईन त्यांना पूर्णपणे सपोर्ट मिळतो. आणि आपला हा कोर्स केल्यानंतर काही लोक फ्रँचायझीच्या माध्यमातून सुद्धा भारती शेअर मार्केटसोबत जोडले जातात. ते लोक स्वतः व्यवसाय ज्यांना करायचा असतो ते लोक भारती शेअर मार्केटची फ्रँचायझी घेतात. आणि जसं आपण आर्थिक साक्षरता, शेअर मार्केटचं नॉलेज लोकांपर्यंत पोहोचवतोय, तर ते लोक भारती शेअर मार्केटच्या फ्रँचायझीच्या माध्यमातून काम करून लोकांसाठी एक आर्थिक साक्षरतेचं काम करतात आणि त्यांच्यासाठी एक व्यवसायाचं सुद्धा, एक रोजगार निर्मितीचं सुद्धा त्यांच्यासाठी काम होतं आणि एक अर्निंगसुद्धा त्यांना भारती शेअर मार्केटच्या फ्रँचायझीच्या माध्यमातून होत असतं. ओके. आता जाता जाता एक शेवटचा आपल्या प्रेक्षकांना, ज्यांना यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्यांना तुम्ही थोडक्यात काय सल्ला द्याल? जाता जाता प्रेक्षकांना मी हाच सल्ला देईल, की प्रत्येकामध्ये पोटेन्शियल आहे, धाडस करा, घाबरू नका. शेअर मार्केटमध्ये तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा आणि नॉलेज घेऊन जर आपण आयुष्यामध्ये पुढे गेलो तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. मोठी ध्येय ठेवा आणि नॉलेज घेऊन ती अचीव करा. ओके. तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, याचा अगदीच आपल्या प्रेक्षकांना फायदा होईल अशी आशा करूयात. तर या ठिकाणी आलात त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.
तर प्रेक्षकांनो, प्राध्यापक रवींद्र भारती सरांनी आज उत्कृष्ट असं मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे. शेअर मार्केटमधून आपण कशा पद्धतीने इन्कम कमवू शकतो, त्यासाठी काय गरजेचं आहे, या सर्व पद्धतीचं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. आणि हा कार्यक्रमाची सांगता करताना पुन्हा एकदा आठवण करून देते, आता लगेचच हा कार्यक्रम संपल्यानंतर भारतीय शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर शेअर मार्केटचं फ्री सेमिनार सुरू होत आहे. सो भारतीय शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि हे फ्री सेमिनार पहा, सरांचं मार्गदर्शन घ्या. अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय 7050101010 या क्रमांकावर आत्ताच मिस्ड कॉल द्या. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.